नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत प्राण्यांचे वर्गीकरण इयत्ता 10वी विज्ञान विभाग दुसरा मधील हा 6वा पाठ आहे। याच्यापूर्वी 5 सेशन आपण पाहिले। पहिल्या 3 सेशन मध्ये आपण वर्गीकरण कशा प्रकारे करायचं असतं त्याच्याविषयी काही कन्सेप्ट बघून घेतले आणि त्याच्यानंतरच्या 2 सेशन मध्ये आपण बघितलं की काही प्राणी संघ असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू या प्राणी संघातील काही प्राण्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं याच्याविषयी आपण जाणून घेतलेला आहे। आता शेवटचा सेशन आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण काही प्राणी म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं याविषयी जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर आपण वर्गीकरण योग्य प्रकारे केलं तर कित्येक करोडो प्रजाती ह्या पृथ्वी तलावर वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आहेत। वनस्पतींविषयी आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे। आता आपण प्राण्यांविषयी या सेशन मध्ये पाहत आहोत, तर त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जाईल हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। चला तर मग बघूया प्राण्यांचे वर्गीकरण। आता पहा, समपृष्ठरज्जू प्राणी संग्रह म्हणजे फायलम कोरडॅटा या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो, म्हणजे याच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम असतो। सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत, म्हणजे जेवढे काही समपृष्ठरज्जू प्राणी आहेत व्हर्टेब्रेट जेवढे आहेत ते एकाच संघामध्ये समाविष्ट केलेले आहेत। समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघांमध्ये वर्गीकरण केलेले आहे। समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे महत्त्वाचे लक्षण आपल्याला इथे दिसू शकतात की विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो, म्हणजे व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलपमेंट होत असताना कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये असू शकतो। विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी, कल्लाविदरे म्हणजे फॅरेंजियल गिल्स सुद्धा असू शकतात। चेतारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड, जसा आपल्या व्हर्टेब्रल कॉलम मधून गेलेला एक धागा आहे त्याला स्पायनल कॉर्ड म्हणतात, तर अशा प्रकारे हा चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो आणि हृदय अधरबाजूस असतं। म्हणजे आपलं जसं हृदय अधरबाजूस आहे तसं समपृष्ठरज्जू प्राणी, आपण सुद्धा समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये येतो, तर त्यांचं हृदय सुद्धा अधरबाजूस असतं। इथे पहा, ह्याच्यामध्ये उपसंघ पहिला आहे पृष्ठ समपृष्ठरज्जू प्राणी कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी, म्हणजे याला युरोकोरडॅटा असं म्हटलं जातं। हे प्राणी सागर निवासी असतात। आपण आतापर्यंत जेवढे काही प्राणी बघितले त्यातले जवळजवळ 80% प्राणी हे सागर निवासी आपल्याला दिसले। याचं कारण समुद्राचं आणि महासागराचं पाणी पृथ्वीवर सर्वात जास्त आहे। तसंच हे युरोकोरडॅटा संघातील प्राणी सुद्धा, उपसंघातील प्राणी सुद्धा सागर निवासी आहेत। यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते। कुंचकू म्हणजेच अशा प्रकारचं कठीण आवरण। यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो। तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे यांच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये पृष्ठरज्जू असतो, तसा आळ्यांच्या शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं सुद्धा म्हणतात। सागर तळाशी स्थिरावल्यावर आळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते। जेव्हा ह्या आळ्या ज्या आहेत त्या सागर तळाशी जाऊन स्थिरावतात त्यावेळेला स्थानबद्ध म्हणजे एकाच ठिकाणी राहिलेले प्रौढांमध्ये त्याचं रूपांतरण होत असतं। हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात। उदाहरणार्थ हर्डमानिया किंवा डोलिओलम, ऑइकोप्ल्युरा इत्यादी हे प्राणी आहेत उभयलिंगी, म्हणजे यांच्यामध्ये सेपरेट नर आणि मादी नसते, म्हणजे हर्मोफ्रॅडाइट्स हे प्राणी असतात। म्हणजे युरोकोरडॅटा उपसंघातील प्राणी आपल्याला इथे दिसत आहेत। डोलिओलम आणि हर्डमानिया याच्यामध्ये त्याचा पाय दिसत आहेत, अंग दिसत आहे, बाह्य कवच कुंचकोनी बनलेलं, क्लोम रंध्र आणि अलिंद रंध्र अशा प्रकारची ही रंध्र आपल्याला इथे दिसत आहेत। सिफॅलोकोरडा उपसंघातील प्राणी बघूया आपण, ज्याचं नाव आहे अँफिऑक्सस। इथे आपण पहिला प्राणी बघूया, उपसंघ शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे सिफॅलोकोरडॅटा। हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत। परत एकदा हे सागर निवासी प्राणी आहेत, जे सागरामध्ये राहणारे आहेत। यांच्या पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो। जसं आपण आधी युरोकोरडॅटामध्ये बघितलं की आळ्यांच्या शेपटीमध्ये फक्त पृष्ठरज्जू असतो, तसा इथे पृष्ठरज्जू संबंध जो आहे तो शरीराची जेवढी लांबी आहे त्याच्या सर्व भागामध्ये हा पृष्ठरज्जू पसरलेला असतो, लांबच्या लांब असू शकतो। ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात, म्हणजे फॅरेंजियल गिल्स असतात। हे प्राणी एकलिंगी असतात, म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल वेगळे असतात। उदाहरणार्थ अँफिऑक्सस, याची रचना आपल्याला दिली आहे बघा। जो पृष्ठरज्जू दिसतो त्याच्यावरून मज्जातंतू गेलेला आहे, स्नायू आदिखंड आपल्याला सुद्धा दिसतात, गुदद्वार, त्याच्यानंतर जनन ग्रंथी आहेत, रिप्रोडक्शन साठी वापरले जातात, आतडे आपल्याला दिसते आणि यकृत म्हणजे लिव्हर सुद्धा दिसतं आणि कल्ले म्हणजे फॅरेंजियल गिल्स सुद्धा या सागर निवासी प्राण्यामध्ये आपल्याला दिसत आहेत। हा उदाहरण आहे अँफिऑक्सस। उपसंघ क बघूया, तिसरा पृष्ठवंशीय प्राणी व्हर्टेब्रेटा।
किंवा क्रॅनियाटा यांना म्हटलं जातं. या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. आता हे पाहत असताना पाठीचा कणा कोणामध्ये असतो, तर आपल्यामध्ये सुद्धा पाठीचा कणा असतो. यांचे शीर हेड पूर्णपणे विकसित झालेले असते. आपल्या डोक्यामध्ये जो ब्रेन आहे तो पूर्णपणे डेव्हलप ब्रेन आहे. मेंदू कवटिक संरक्षित असतो, म्हणजे क्रॅनियल कॅव्हिटी जी आहे करपरा याच्यामध्ये हा मेंदू असतो. अंतकंकाल म्हणजे एंडोस्केलेटॉन, कास्थिमय म्हणजे कार्टिलेजिनियस किंवा अस्थिमय बोनी असते. कार्टिलेजिनियस म्हणजेच हाडं जी असतात ती मऊ हाडं असतात, त्याला कास्थिमय हाडं असं म्हणतात. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित म्हणजे अग्नाथा त्याला म्हटलं जातं असतात, तर काही जबडे असतात म्हणजे ग्लॅथोस्टोमॅटा असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. तर हे आपण बघितलं उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे व्हर्टेब्रेटा किंवा क्रॅनियाटा. इथे बघा उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा 6 वर्गात विभागलेला आहे. ते 6 वर्ग आपण आता 1 बाय 1 बघूया. पहिला आहे त्याच्यामधला म्हणजेच जो पृष्ठवंशीय प्राणी आपण आता शेवटला बघितला व्हर्टेब्रेटा किंवा क्रॅनियाटा, त्याच्यामध्ये 6 संघामध्ये विभागणी आहे. पहिला आहे चक्रमुखी प्राणी वर्ग म्हणजे क्लास सायक्लोस्टोमॅटा. या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते, म्हणजे आता जबडे नसतात तर चुशीमुख असते सक करण्यासाठी. त्वचा मृदू असून म्हणजे नरम त्वचा असते, खवले विरहित असते. युग्मित उपांगे नसतात, म्हणजे ह्याच्यामध्ये उपांगे आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे जसे आपण पाय वगैरे बघतो तसे दिसत नाहीत. अंतकंकाल कास्थिमय असते म्हणजे कार्टिलेजिनियस असते. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात म्हणजे एक्सोपॅरासाइट आहेत. आणि उदाहरणे द्यायची झाली तर पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन ही आपल्याला 2 प्राणी इथे दिसत आहेत. इथे बघा दुसरा संघ आहे व्हर्टेब्रेटा मधला, तो आहे मत्स्य प्राणी वर्ग क्लास पायसेस. मासा आपल्याला माहिती आहे, जनरली आपण त्याला बघत असतो. हे प्राणी शीतरक्ती म्हणजे ब्लड जे आहे ते त्यांचं थंड आहे आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. पाण्याचा रोध कमी होण्यासाठी यांचे शरीर 2 टोकांना निमुळते असते, त्याला स्पिंडल शेप असं म्हटलं जातं. म्हणजे पाण्याचा रोध कमी व्हावा. जर अशा प्रकारचा शेप नसता तर ह्यांना पाण्याचा अडथळा निर्माण झाला असता आणि पोहताना प्रॉब्लेम आला असता. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. आपल्याला बघा इथे दिसतात फिन्स. त्यांचे पुच्छ पराचा उपयोग पोहता असताना दिशा बदलण्यासाठी होतो. आपल्याला हे सुद्धा माहित आहे की पुच्छ पर जो मागचा पर आहे तो वळवला की त्या साईडला तो मासा वळत असतो. यांचे बाह्य कंकाल म्हणजे एक्झोस्केलेटन खवल्यांच्या स्वरूपात असते, तर अंतकंकाल कास्थिमय म्हणजे कार्टिलेजिनियस किंवा अस्थिमय असते. श्वसन कल्ल्यांद्वारे होते म्हणजे तोंडातून पाणी आतमध्ये घेतलं जातं आणि कल्ल्यांद्वारे बाहेर सोडलं जातं आणि याच्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन ते वापरत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर रोहू किंवा पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादी हे जे मासे आहेत ते मत्स्य प्राणी वर्गातील मासे आहेत. आपल्या इथे दिसतं बघा स्कॉलिओडॉन मत्स्य प्राणी वर्गातलं उदाहरण. उभयचर प्राणी वर्ग बघा म्हणजे अँफिबिया, ह्याच्यामध्ये बेडूक आपण बघतो, कारण बेडूक हा पाण्यामध्ये सुद्धा राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो. हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात, म्हणजे टॅडपोल अवस्थेमध्ये पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. तर प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणजे अँफिबियन्स असं म्हटलं जातं. उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलीना नखे नसतात. त्यांच्या अंगुलीना म्हणजे जे बोटं असतात त्याला नख नसतात. बाह्य कंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. त्यांची त्वचा नेहमी मृदू असते आणि श्वसनासाठी नेहमीच ओली ठेवलेली असते. म्हणून पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा आपल्याला बेडूक भरपूर प्रमाणात दिसत असतात. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. यांना कर्ण असं सेपरेट हे नसतं. तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय बघा, त्याला एक मेम्ब्रेन असतो आणि मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. डोळे बघा कसे बाहेर आलेले दिसत आहेत आणि त्यांना पापण्या सुद्धा असतात. उदाहरणार्थ बेडूक, टोड, सॅलामेंडर इत्यादी प्राणी हे अँफिबिया या प्राणी वर्गातील आहेत. इथे पाहूया आपण सरीसृप प्राणी म्हणजे क्लास रेप्टिलिया. आपल्याला इथे पाल दिसते बघा. पाल प्रत्येकाच्या घरामध्ये असणारा हा प्राणी आहे. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी, म्हणजे उत्क्रांती जशी होत गेली तशी भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे सरपटणारे पहिले प्राणी कोणते असतील तर हे रेप्टिलिया वर्गातले, जसे की पाल आहे. हे प्राणी शीतरक्ती असतात म्हणजे त्यांना म्हणतात पॉयकिलो थेर्मिक, म्हणजे याचा अर्थ ह्यांचं रक्त जे असतं ते थंड असतं. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. शरीर पूर्ण असं आपल्यासारखं उचलून धरलं जाऊ शकत नाही म्हणून ते सरपटताना दिसतात. त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. आपल्याला जनरली पाल दिसतच असते. ती पाल कशा प्रकारे आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला हे पॉइंट्स असताना होईल. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बाह्य कर्ण ह्यांना नसतो.
अंगुलीना नखे असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ह्याच्यावर होल्ड करण्यासाठी भिंतीवर त्यांना अंगुलीना नखे असतात. उदाहरण द्यायचं झालं तर कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी हे सरीसृप प्राणी वर्गातील म्हणजे रेप्टिल या क्लास मधले प्राणी आहेत. आता बघूया आपण पक्षी वर्ग, म्हणजे याला क्लास एओज असं म्हटलं जातं. याचे सुद्धा स्ट्रक्चर स्पिंडल शेप म्हणजे निमुळत होत जातं दोन्ही बाजूना हवेचा रोध रोखण्यासाठी. हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले असतात. खेचर म्हणजे उडण्याच्या जीवनासाठी ते उडत असतात हवेमध्ये. हे प्राणी उष्ण रक्ती आहेत, म्हणजे आतापर्यंत जे आपण प्राणी बघितले ते शीत रक्ती होते, हे उष्ण रक्ती. यांचं जे ब्लड आहे ते गरम असतं. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात, म्हणजे ब्लड गरम असल्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान ते स्थिर स्टेबल ठेवू शकतात. हवेत उडताना हवेचा रोध कमी करण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते, म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते स्पिंडल शेप असते. अग्र उपांगे म्हणजे फोर लिम्स पंखामध्ये परिवर्तित झालेले असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादलेल्या असून त्यांना नखे असतात. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते, म्हणजे बाह्य कंकाल त्याचं पिसांमध्ये रूपांतर फिदर्स मध्ये रूपांतर झालेलं असतं. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारचे कबूतर किंवा इतर पक्षी पाहतो. उदाहरण द्यायचं झालं मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी प्राणी हे पक्षी वर्गामधील प्राणी आहेत. आता बघूया सस्तन प्राणी म्हणजे मॅमिलिया, म्हणजे हे जे प्राणी असतात ते आपल्या पिल्लांना स्तनावाटे दूध पाजतात. दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. आपण सुद्धा सस्तनी आहोत. आपण आईच्या स्तनांद्वारे दूध पिऊन मोठे झालेले आहोत, म्हणजे आपण मॅमल्स मॅमिलिया या क्लास मधले आहोत. हे प्राणी उष्ण रक्ती असतात, कारण आपलं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी मानवाचं रक्त जे असतं ते उष्ण असतं. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. आता शेपूट आपलं गायब झालेलं आहे. त्याच्यापूर्वी त्या माकडासारख्या प्राण्यामध्ये जे आपले अनसेस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये शेपूट होतं. अंगुलीना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या फर स्वरूपात असते. हे बाह्य कंकालचं कन्वर्जन झालेलं असतं. उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी जे प्राणी आहेत ते सस्तन प्राणी वर्गातील म्हणजेच मॅमिलिया या क्लास मधले आहेत. सुसर, मगर यांसारखे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर राहतात. मग ते उभयचर आहेत की सरीसृप ते आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा, देवमासा, वालरस हे पाण्यात समुद्रात राहणारे प्राणी मत्स्य वर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात. विद्यार्थी मित्रांनो, असे जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत यांची आन्सर्स आपण इंटरनेट मार्फत शोधून काढू शकतो आणि ते आपल्याला काढायचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचं आकलन चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तरीही कोणत्या क्वेरीज असतील तरी आपण आम्हाला ऑनलाईन याच्याविषयी क्वेश्चन्स विचारू शकता. इंटरनेटवरून बघा प्राण्यांचे व्हिडिओ संग्रहित करा व त्यांच्या आधारे वर्गीकरण तयार करा. आता महत्वाचं पुस्तक कोणतं तर ॲनिमल किंगडम म्हणजे लिपी हॅमन हे व अशा प्रकारची जीवसृष्टीवर आधारित विविध पुस्तके आपल्याला वाचायची आहेत, जेणेकरून आपल्याला समस्त प्राणी वर्गाची ओळख योग्य प्रकारे होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सभोवताली अनेक विविध प्रकारचे प्राणी आढळून येतात. प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करताना त्यांची निरीक्षणे करताना त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, म्हणजे त्यांचं जीवन त्यांना जगायला पाहिजे याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. फक्त त्यांचा आपण अभ्यास लांबून करू शकतो किंवा हातात जरी घेतला तरी त्यांचा अभ्यास झाल्यानंतर त्यांना सोडून दिलं पाहिजे. कोणत्याही त्यांच्या अवयवांना इजा करता कामा नये. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 6 सेशन पाहिले आणि प्राणी वर्गाविषयी डिटेलमध्ये स्टडी आपण केला. हा स्टडी तुम्हाला आवडला असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजला असेल. तरी आपल्याला काही क्वेरी असतील तर आपण AS विद्यालयाच्या ऍप मार्फत इथल्या तज्ञ शिक्षकांना म्हणजेच आम्हाला तुम्ही विचारू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता. धन्यवाद.